परत या असं म्हणत शेकडो कार्यकर्त्यांकडून भावनिक साथ घालण्यात आली। बारामतीमध्ये दादांच्या अंतिम प्रवासामध्ये अजित पवार अमर रहेच्या नाऱ्यांनी आसमंत दुमदुमून केला। अजित पवार यांच्या अंतिम दर्शनासाठी कार्यकर्ते आणि बारामतीकर एकवटले। आजूबाजूच्या पंचक्रोशीतल्या नागरिकांच्याही अश्रूंचा बांध यावेळी फुटला। साश्रू नयनांनी सर्वांनी अजित पवार यांना अखेरचा निरोप दिला। दादांना अखेरचा निरोप देण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोक बारामतीत दाखल झाले होते। लाडक्या नेत्याच्या अंतिम दर्शनासाठी बारामतीमध्ये जनसागर लोटल्याचं पाहायला मिळालं। खास फुलांनी सजलेल्या गाडीमधून अजितदादांचा अंतिम प्रवास झाला। तिरंग्यामध्ये लपेटलेल्या दादांच्या पार्थिवावर नागरिकांकडून पुष्पवृष्टी सुद्धा करण्यात आली। अजित पवारांचं अंतिम दर्शन घेताना पवार कुटुंबियांचा अश्रूंचा बांध फुटला। अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार, बहीण विजयाताई आणि सुप्रिया सुळेंना सुद्धा अश्रू अनावर झाल्याचं पाहायला मिळालं। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांकडून शरद पवार यांचं सांत्वन करण्यात आलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून सुद्धा पवार कुटुंबियांचं सांत्वन करण्यात आलं। दादांच्या पक्षाचे नेते सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल यांनी अंतिम दर्शन घेतलं। ज्याच्या खांद्याला खांदा लावून बसले त्याच नेत्याला सरणावर पाहताना दादांच्या सहकाऱ्यांचे सुद्धा डोळे पाणावले। अमित शहा, नितीन गडकरी, प्रमोद सावंत यांनी पुष्पचक्र वाहून अजित पवार यांना आदरांजली दिली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा श्रद्धांजली वाहिली। अजित पवार यांना अंतिम निरोप देण्यासाठी नेते बारामतीमध्ये पोहोचले। गडकरी, सुशीलकुमार शिंदे, शाहू महाराज यांच्यासह इतरांनी अजित पवार यांना श्रद्धांजली वाहिली। अजूनही विश्वास बसत नाही असं सुप्रिया सुळे यांनी व्हॉट्सअॅप स्टेटस ठेवलं। अजित पवारांना लोकसभेतल्या श्रद्धांजलीचा फोटो सुळे यांनी स्टेटसला ठेवला। अजित पवारांच्या अकाली जाण्यानं सर्वांनाच धक्का बसला। अजित पवारांच्या निधनानं संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला। कार्यकर्त्यांनी टाहो फोडला। दादांच्या अंत्यसंस्कारासाठी बारामतीमध्ये मोठी गर्दी झाल्याचं पाहायला मिळालं। काल रात्री उशिरा उद्धव ठाकरे यांनी पवार कुटुंबियांची भेट घेतली। बारामतीमध्ये सांत्वनपर भेट घेतली। अजित पवारांच्या अंत्यविधीला सुद्धा ठाकरे उपस्थित होते। अजित पवारांच्या दौऱ्याच्या वेळी भल्या पहाटे सफाईचं काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांनी हळहळ व्यक्त केली। आज त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी सफाई करायला यावं लागेल असं स्वप्नात देखील वाटलं नव्हतं, अशी प्रतिक्रिया या महिला सफाई कर्मचाऱ्यांनी दिली। अजित पवार हे दादाच होते, दादा पर्व अकाली संपलं असं म्हणत सामना अग्रलेखातून अजित पवारांच्या निधनावर दुःख व्यक्त करण्यात आलं। सामनामधून अजित पवारांना श्रद्धांजली वाहण्यात आली। येवला इथल्या मंत्री भुजबळांच्या संपर्क कार्यालयावर दादांना श्रद्धांजली असे बॅनर लावण्यात आले। दादांना श्रद्धांजली आणि निशब्द असा मजकूर असलेले बॅनर लावण्यात आले होते। मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी अजित पवार यांचं अंतिम दर्शन घेतलं। अमित ठाकरे, शर्मिला ठाकरेंसह राज ठाकरे आणि मनसे नेते अंत्यदर्शनाला उपस्थित होते।